1765 ते 1900 या काळात ब्रिटनने भारतातून लुटलेली 33.8 ट्रिलियन डॉलर्सची रक्कम 10% धनाढ्यांच्या तिजोरीत गेली. ही रक्कम इतकी मोठी होती की लंडन शहराच्या क्षेत्रफळावर 50 पाउंडांच्या नोटा 4 वेळा पसरवण्यासाठी जितक्या नोटा लागतील ना, तितकी संपत्ती भारतातून ब्रिटिशांनी लुटली होती. भारतातील लोक असभ्य आहेत. त्यांना माणसात आणण्याची दैवी जबाबदारी ईश्वराने आमच्यावर सोपवली आहे. ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला केलेला हा दावा. आणि केवळ किपलिंगच नव्हे, तर त्या काळातील इंग्लंडमधील असंख्य विद्वान माणसांना हेच वाटत होतं. या प्रकाराला व्हाईट मॅन्स बर्डन असं सुद्धा म्हटलं गेलं. भारतासारख्या देशावर राज्य करणं, तिथल्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा करणं ही आपली जबाबदारी आहे. ही गोष्ट ऐकून तुमच्याही डोक्यात तिडीक गेली असेलच. पण वसाहतवाद केवळ या गोष्टींपुरता मर्यादित नव्हता. तुमच्या माझ्या देशातल्या संपत्तीची, संसाधनांची लूट करत इंग्लंडमधील श्रीमंत लोकांनी आपले महाल बांधले. आपल्या देशातील सामान्य माणसं ज्यावेळेस अन्न पाण्या वाचून तडफडत होती, त्यावेळेस हा वसाहतवादी देश चैनीत जगत होता. नुकतंच प्रकाशित झालेल्या ऑक्सफामच्या एका अहवालात याबद्दलचं धक्कादायक सत्य जगासमोर आलंय. नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. दाओस इथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीमध्ये टेकर्स नॉट मेकर्स नावाचा अहवाल प्रसिद्ध झालाय. वसाहतवादामुळे जगाच्या पाठीवर विषमता कशी वाढत गेली, हा या अहवालाचा मुख्य विषय. वसाहतवादी शक्तींनी राष्ट्रांची केलेली लूट, समाजात निर्माण केलेली दरी याचा परिणाम आज सुद्धा विकसित देशांना भोगावा लागतोय. भारत हा या अहवालाचा केंद्रबिंदू आहे. इंग्रजांनी भारतावर 150 ते 200 वर्ष राज्य केलं. आपल्या देशातली समृद्ध शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था यांना इंग्रजांनी सुरुंग लावला. केवळ शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा भारतीय कसे गुलाम होतील याची तजवीज त्यांनी करून ठेवली. ऑक्सफामच्या अहवालानुसार 1765 ते 1900 या कालावधीत ब्रिटनने भारताची 64.82 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती लुटली. त्यापैकी तब्बल 33.8 ट्रिलियन डॉलर इतकी रक्कम ब्रिटनच्या 10% धनाढ्यांच्या तिजोरीत गेली. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये एक नवीन मध्यम वर्ग उदयाला आला. ब्रिटनच्या वसाहतवादाचा फायदा या इंग्लंडमधील त्या मध्यम वर्गाला सुद्धा झाला होता. 1750 मध्ये जगाच्या बाजारपेठेत भारताच्या उत्पादनाचा वाटा तब्बल 25% इतका होता. 20वं शतक उजाडता उजाडता हा वाटा केवळ 2% इतकाच उरला. ज्यावेळेस इंग्रजांनी आपलं वर्चस्व भारतात प्रस्थापित केलं, त्यावेळेस इथले उद्योगधंदे त्यांनी संपवायला सुरुवात केली. भारतीयांच्या जमिनीवर ताबा मिळवला आणि त्यांच्याच भूमीत त्यांचं शोषण करायला सुरुवात केली. इंग्लंडमधील उद्योगांना चालना मिळावी म्हणून भारतीय उद्योगांवर अंकुश बसवण्यात आला. विविध प्रकारचे कर या उद्योजकांकडून आकारण्यात आले. त्या काळी महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इंग्रजांचा हाच पक्षपात भारतीयांसमोर आणला होता. ऑक्सफामच्या या अहवालात 1943 साली भारतामधल्या बंगालच्या दुष्काळाचा सुद्धा उल्लेख आहे. 1943 साली पडलेला हा दुष्काळ मानवनिर्मित होता. दुसऱ्या विश्वयुद्धामुळे इंग्रजांनी जाणीवपूर्वक धान्याची कोठारं खाली केली. युद्धात लढणाऱ्या सैनिकांकडे ही सगळी संसाधनं वळवली गेली. बंगालमधली माणसं भुकेने अक्षरशः तडफडून मेली. पण ब्रिटिश राज्यकर्त्यांना कशाशीच घेणं देणं नव्हतं. ज्या विन्स्टन चर्चिलचं युद्ध जिंकल्यामुळे लोक कौतुक करतात, त्याच चर्चिलने भारतीयांचा हा नरसंहार घडवून आणला. आपल्या उभ्या हयातीत त्याने भारतीयांचा कायम अपमानच केला. इतिहासातील घटना म्हणजे केवळ कालच्या गोष्टी नसतात. आपलं वर्तमान समजून घेण्यासाठी इतिहासाचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो. वसाहतवादामुळे जगाची विभागणी 2 गटांमध्ये झाली. राजकीय परिभाषेमध्ये याला ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ असं म्हटलं गेलं. ग्लोबल नॉर्थ म्हणजे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेच्या उत्तरेकडचा भाग, तर दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे या वसाहतवादी देशांनी ज्या देशांवर राज्य केलं अशी आशियाई आणि आफ्रिकी देश. आजच्या घडीला ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधील सामान्य कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 95% इतका फरक आहे. या असमानतेचं दायित्व सुद्धा या वसाहतवादी देशांकडे जातं. आज सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड बँक सारख्या संस्था या असमानतेला खतपाणी घालत असतात. वसाहतवाद म्हणजे विषारी झाडाचं फळ आहे असं या अहवालात नमूद केलंय. आधुनिक काळातील बहुराष्ट्रीय कंपन्या याच वसाहतवादातून निर्माण झाल्या आहेत. पुरवठा साखळी व निर्यात प्रक्रियेमध्ये आपलं वर्चस्व कसं राहील यावर या कंपन्या विचार करत असतात.
भारताने त्या काळात याच वसाहतवादाशी लढा दिला होता. स्वदेशी आणि स्वराज्याचा विचार देणाऱ्या लोकमान्य टिळकांनी संपूर्ण पिढीला आशेचा किरण दाखवला. सामान्य माणसाच्या त्यागातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. काळ बदलला असला तरी आज सुद्धा श्रीमंत विरुद्ध गरीब राष्ट्रांमधली दरी कमी झालेली नाही. जगाच्या राजकारणात यामुळे बरीच उलकापात होत असते. या परिस्थितीत भारताने आत्मनिर्भरतेचा विचार जगासमोर ठेवला. विकासाच्या प्रगतीपथावर चालायचं असेल तर स्वायत्ततेचा हा विचार अंगीकारायला हवा, हे आपल्या देशाने दाखवून दिलं. नव्याने उलगडलेल्या इतिहासाच्या या पानाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि MAHA MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.